नमस्कार. आता वसू ही नंदिनीवर राग काढत असते. आता नंदिनी समोर दिसते. वसू नंदिनीला खूप काही बोलते. नंदिनीला बोलत असते, अगं तुझ्या लक्षात येतंय का, तुझ्या जागी दुसरी कोणती मुलगी असती तर तिने आत्महत्या केली असती. ते ऐकल्यावर मालिनीला धक्का बसतो. मालिनी म्हणते, काय बोलताय वसूताई तुम्ही, अहो तुम्हाला हे बोलणं शोभतं का. तेव्हा रम्या खुश झालेली असते. रम्याला सुद्धा तेच हवं असतं. तिथे काव्य असते. काव्य म्हणते, काय चाललंय, काय बोलताय माझ्या ताईला तुम्ही, असं तुम्ही माझ्या ताईला बोलू शकत नाही. त्यात माझ्या ताईचा काही गुन्हा आहे का. आता हे सगळं प्रकरण पार्थ समोर घडत असतं. पार्थ म्हणतो, वसू आत्या, अगं काय बोलतेस तू, नंदिनीने काय चूक केले. त्यानंतर वसू म्हणते, काय, अगे नंदिनीने माझी माफी मागायला पाहिजे. त्यावर पार्थ म्हणतो, कशासाठी माफी मागणार नंदिनी तुमची, नंदिनी तुमची माफी मागणार नाही. तेवढा तिथे जीवा येतो. जीवा म्हणतो, काय झालं. तेवढ्यात आता हे सगळं नंदिनी जीवाला सांगू लागते. नंदिनी जीवाला सांगत असते त्यावेळी काव्या आणि पार्थ आता नंदिनीकडे बघत असतात. नंदिनी सगळं काही जीव्याला समजावून सांगत असते. जीवा खूपच चिडतो. जीवा म्हणतो, काय, मी तिला बायको म्हणून घरी आणलेली आहे. वसू आत्या, तुला तिला काहीही बोलण्याचा अधिकार नाही आणि तू तिचा अपमान तर मुळीच करू शकत नाहीस. तू तिचा अपमान करून माझा सुद्धा अपमान करत आहेस आणि तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही. त्यावेळेला आता वसूला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. कारण जीवा हा सगळ्यात लहान असला तरी तो आता मोठं मोठं बोलायला लागलेला असतो. वसू आता रडायला लागलेली असते. वसू म्हणते, हीच का माझ्या घरात राहिलेली किंमत. त्यावेळी जीवा म्हणतो, किंमत, तुला तर आम्ही चांगलीच किंमत द्यायचो, तुला इज्जत द्यायचो आम्ही, पण तू आता आमचीच किंमत करायला लागली आहेस. तुला आता काय बोलायचं. तू माझ्या बायकोला माझ्या नकळत काही बोलतेस आणि ते आम्ही सहन करायचं का. त्यावेळी वसू आता विचार करत असते. कारण वसूला सुद्धा आतून कळलेलं असतं की आपण वागलं ते चुकीचं होतं. आता वसू म्हणते मनात, काय करू. तेवढ्यात आता तिथनं वसून पळण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात जीवा म्हणतो, अगं जातेस कुठे, थांब थांब तू. त्यावेळी वसू म्हणते, थांब, होय. जीवा म्हणतो, होय थांब, थांब आणि पहिल्यांदा माझ्या बायकोची माफी माग. त्यावेळी आता वसू म्हणते, काय, मी आणि माफी. त्यावेळेला जीवा म्हणतो, होय माफी माग, पहिल्यांदा नंदिनीची तू माफी माग, कारण नंदिनीला तू चुकीचं बोलली आहेस, हे काही मला पटलेलं नाही. आता वसू विचार करू लागते, मी आता जर नंदिनीची माफी मागितली तर केवढा मोठा गोंधळ होईल, नाही मागितली तर जीवा काही मला सोडणार नाही. नंदिनीची माफी तर मागायला हा जीवा मला लावणारच आहे. आता वसू नंदिनीची माफी मागणार की गपचूप पळून जाणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.